कन्या राशीचं दसऱ्यानंतरचं संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, कसे असतील दसऱ्यानंतरचे दिवस कन्या राशीसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कन्या राशीचा स्वामी बुध आहे. ज्ञान, संवाद आणि तर्कशक्तीचा हा अधिपती असतो. दसऱ्यानंतर बुध ग्रहाच्या अनुकूलतेमुळे तुमची निर्णय क्षमता, बुद्धिचातुर्य आणि आत्मविश्वास प्रखर होईल. तुमचे विचार मंथन स्पष्ट होईल. जिथं आधी शंका होती तिथं आता ठाम निर्णय तुम्हाला घेता येतील. शनी आणि गुरु यांचा संयुक्त प्रभाव तुमचं कर्मफल देण्यासाठी सज्ज आहे. ज्यांनी संयम ठेवलाय, प्रामाणिकपणा राखलाय, त्यांना आता अभिमान वाटावं असं फळं तुम्हाला मिळणार आहेत. कन्या राशीवाल्यांसाठी दसऱ्यानंतरचा काळ उत्कर्षाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य ओळखलं जाईल. वरिष्ठ व्यक्तींकडून मान्यता आणि सन्मान तुम्हाला मिळेल. जर तुम्ही बदलाचा विचारात असाल, नवी नोकरी, नवा प्रोजेक्ट, हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिकांसाठी नवे ग्राहक, नवी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि आर्थिक वाढीचा मार्ग खुला होईल. पण लक्षात ठेवा, धोका घेण्याआधी विश्लेषण करा, कारण बुध तुम्हाला बुद्धिमत्तेचा आशीर्वाद देतोय, पण उतावळेपणा बुध ग्रहाला सुद्धा आवडत नाही. आर्थिकदृष्ट्या जुनी थकबाकी परत मिळू शकते. नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील आणि कुटुंबात आर्थिक समाधान येईल. कन्या राशीचा स्वभाव विश्लेषणात्मक आणि काटेकोर असतो, पण या काळात भावनांचं महत्त्व तुम्हाला जाणवेल. प्रेमात प्रामाणिकपणा ठेवा आणि छोट्या गोष्टींवरून नातं कमजोर होऊ देऊ नका. विवाहितांसाठी हा काळ एकत्र प्रवास, नवी अनुभूती आणि परस्पर समज वाढवण्याचा आहे. अविवाहितांसाठी सुखद बातमी येऊ शकते. एकटेपणा जाणवण्यासाठी नवं मैत्री निर्माण होऊ शकते, पण त्यात घाई करू नका. वेळ द्या, विश्वास ठेवा. दसऱ्यानंतर तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा संतुलित राहील. मात्र कामाच्या ओझ्यामुळे थकवा आणि पचनाची संबंधित त्रास जाणवू शकतो. सकाळी चाला, हळद, दूध आणि लिंबू पाणी प्या. हे तुमच्यासाठी लाभदायक आहे. या काळात अध्यात्म तुमचं आत्मिक बळ वाढवेल. प्रत्येक बुधवारी श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करा. मित्रांनो, कन्या राशीसाठी तुम्ही जेवढे विचारपूर्वक जगता तेवढाच आता विश्व तुमच्या बाजूने कार्यरत आहे. दसऱ्यानंतर तुमच्या जीवनात नवं पान उघडणार आहे. जिथं आहात तिथं आत्मविश्वास, स्थैर्य आणि आनंद तुम्हाला मिळेल. तुमच्या मेहनतीचे सोनं होणार आहे आणि ज्या स्वप्नांची बीजे तुम्ही रोवली होती ती आता यशाच्या रूपात फुलणार आहे. लक्षात ठेवा, कन्या राशीचं शस्त्र म्हणजे ज्ञान आणि आत्मविश्वास असतो. हेच तुमचं कवच आहे. म्हणून आत्मविश्वासाने पुढे चालत राहा. नक्कीच चांगले दिवस येतील. हे होतं कन्या राशीचं दसऱ्यानंतरचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.